पीडितेवरती ससूनमध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय। पीडित तरुणीवरती सध्या पुण्यातील ससूनमध्ये उपचार सुरू आहे। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर पुण्यामध्ये बलात्कार झाला, त्यानंतर तरुणीने फलटणची बस पकडली, ती फलटणला गेली होती आणि तिथे जाऊन तिने तक्रार केली होती। मात्र आता आपण पाहतोय की ही पीडित तरुणी जी आहे ती पुण्यात आहे। ससून रुग्णालयामध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत। तिची मेडिकल टेस्ट केली जाते आणि तिच्या मेडिकल टेस्ट मधून काय समोर येत आहे हे पाहावं लागणार आहे। तिचा बलात्कार जर झाला असेल तर तिची सध्या प्रकृती कशी आहे या संदर्भात सुद्धा माहिती समोर येणं गरजेचं आहे। नितीन पाटणकर आपल्या सोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी। नितीन, आपण पाहतोय ससून रुग्णालयामध्ये पीडितेवरती सध्या मेडिकल टेस्ट सुरू आहे। काही रिपोर्ट समोर येतोय का, तपशील समोर येतोय का? निश्चितपणे या पीडित तरुणीवरती ससून रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे। त्या ठिकाणी तिला ऍडमिट करण्यात आलेली माहिती मिळते, त्यानुसार संध्याकाळपर्यंत कदाचित तिला डिस्चार्ज मिळू शकतो। या पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी, वैद्यकीय चाचणी ससून रुग्णालयात करण्यात आलेली आहे। मात्र त्याचा अहवाल किंवा रिपोर्ट जो आहे तो अद्याप आलेला नाहीये। तो रिपोर्ट आल्यानंतर तो पीडितांना दिला जाईल आणि हा रिपोर्ट देखील संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे। अच्छा, धन्यवाद नितीन, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आपण पाहतोय संध्याकाळपर्यंत रिपोर्ट समोर येणार आहे, पाहावं लागणार आहे तरुणीच्या मेडिकल मधून काय नवीन खुलासे होत आहेत।